नमस्कार. आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी लेखन म्हणा, नाटक म्हणा आणि इतिहास याच्यावर भरपूर अभ्यास केलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचे भरपूर खंड म्हणजे पुस्तकं, कादंबऱ्या ह्या प्रकाशित झालेल्या आहे मोठ्या-मोठ्या पडद्यावर. आणि ती व्यक्तिमत्व आपल्या बुलढाणा शहरातील आहे. त्यांचं नाव आहे रवींद्र इंगळे चावडेकर सर. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिला जो विषय आहे म्हणजे भरपूर गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. पण पहिला विषय असा आहे, की सुरुवात कुठून झाली? म्हणजे लेखन करायचं याच्यावर घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या किंवा आई-वडिलांची काय इच्छा होती? आता त्यात सुरुवात म्हणजे ती कवितेपासूनच सुरुवात होते अच्छा, आणि कॉलेजमध्ये असला की नॅचरली अच्छा. एक कवितेची उर्मी ही त्या काळामध्ये निर्माण होतच असते. तशी माझी सुरुवात मुळात कवितेपासूनच झाली आहे. तर कोणत्या कविता काही आठवते का ती कविता किंवा नाही, आता त्या सुरुवातीच्या ज्या कविता होत्या, हां, त्या आपण फार सामान्य अशा त्या कविता लिहिल्या जातात. बरोबर आहे. पण नंतर जसं आपली एक समज विकसित होते, तसं ते जुनं जे आहे, अच्छा. ते आपलं मूल्यमापन आपणच करायला लागतो आणि त्याच्यामधून मग ते हळू बाद होत जाते. आता लिखाण सुरू केल्यानंतर अशी कोणती व्यक्ती की ज्याच्याकडून प्रेरणा भेटली, की तुम्ही करा, हे खूप सुंदर करत आहात असं कोण? अ, माझ्या आयुष्यामध्ये मी ज्यांना वाङ्मयीन बाप असंच म्हणतो, अच्छा, ते म्हणजे नारायण कुलकर्णी कवठेकर नावाचे मला प्राध्यापक होते ज्युनियर कॉलेजला. अच्छा, म्हणजे कवितेच्या बाबतीतली सगळी जाण किंवा नाटकामधली त्यांची जाण अच्छा. ही पहिलं नाटक किंवा पहिली कविता त्यांनीच माझ्याकडे ठेवली. बरोबर आहे. म्हणजे ते आयुष्यात आले आणि त्याच्यानंतर मग आमच्या लेखनाला एक वेगळा आयाम हा निर्माण झाला. अच्छा, म्हणून माझा एक कविता संग्रह मी त्यांनाच अर्पण केलेला आहे. अच्छा. हां. नेमका जन्म कुठलचा आणि शिक्षण कुठे झालं? अ, माझं मूळ गाव आहे जळगाव जामोद या तालुक्यामध्ये अच्छा. चावरा नावाचं गाव आहे. जाऊ चावरा, ज्याला सखारामपूर असे म्हणतात आता. ते चावरा त्या ठिकाणचा जन्म किंवा ते माझं मूळ गाव आहे. मूळ गाव. आणि त्याच्यानंतर माझं शिक्षण सगळं जे जळगाव जामोद या ठिकाणी झालं. अगदी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयापर्यंत ग्रॅज्युएशन तिथपर्यंत अच्छा. झालं. त्याच्यानंतर बी-एड इथे शासकीय बी-एड कॉलेजला झालं, बुलढाण्याला. बुलढाण्याला. आणि नोकरी जी आहे ती भारत विद्यालय या हां, ठिकाणी तिथेच झाली. नोकरी झाली. अच्छा आणि आई-वडिलांच्या प्रतिक्रिया किंवा शिक्षण घेत असताना लिखाण करणे, या गोष्टीत काही अडचणी? नाही, तर आता त्यावेळेला आम्ही ज्या काळामध्ये शिकलो किंवा लिहायला लागलो, अच्छा. त्या काळात आमच्या घरच्यांना किंवा आई-वडील किंवा या सगळ्यांना साहित्य काय असते, लिखाण काय असते, काव्य काय असते, याच्याविषयीची काही जाण असण्याचं कारणच नाही. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही काय लिहिता किंवा काय करता, नाटकामध्ये काम करता की आणखी काय अच्छा. करता, याविषयी त्यांची फारसे इंटरेस्ट काही कधी दिसले नाही दिसलं. किंवा ते नसावेतच. उलट काही वेळा असं व्हायचं की हे रात्री उगीचच वेळ वाया घालवतात, अच्छा. महत्त्वाची कामं सोडतात आणि असे सगळे ती अवस्था आणि त्या अवस्थेतून मग आम्ही लिहायला लागलो. पण आमचे शिक्षक आणि प्राध्यापक मार्गदर्शक जे होते, अच्छा. त्यांनी मात्र याला बरीच प्रेरणा दिली. लिखाण करणे हं. आणि नाटक ह्या 2 वेगळ्या गोष्टी. म्हणजे लिखाण करणे आणि नाटक लिहिणे. नाटकात भरपूर गोष्टी अशा असतात ज्या आपण नवीन पद्धतीने ॲड करू शकतो. ते नाटक लिहिण्याची आवड कुठून सुरुवात झाली? नाटकाची सुरुवात ही त्या कवठेकर सरांच्या संपर्कात आल्यावरती कॉलेजमध्ये असताना विशेषतः आम्ही पथनाट्य करून सैनिकांना मदत किंवा अच्छा. पूरग्रस्तांना मदत याच्यासाठी आम्ही त्यावेळेला पथनाट्य करायचो. बरं. आणि त्याच्यातून मग एक नाटक ही एक वृत्ती ही आमच्यामध्ये निर्माण झाली आणि हळू त्या काळामध्ये विशेषतः आमच्या कॉलेजचं जेव्हा गॅदरिंग असायचं, तेव्हा माझे प्रिन्सिपल जे होते डी.व्ही. जोशी, हं. त्यांच्या एकांकिका असायच्या आणि मग त्यांच्याच प्रेरणेतून स्वतःही मी एकांकिका लिहायला लागलो आणि गॅदरिंगमध्ये ते सादर व्हायला लागल्या किंवा तिथे बसवायला लागलो. अशी ही नाटकाची सुरुवात झाली. आपल्या सोबतचे असे किती मित्रपरिवार आहे ज्यांनी साहित्य याच्यात उडी घेतली किंवा यांनी काम केलं? असे बरेच माझे मित्र आजही टिकून आहेत. अच्छा. म्हणजे सुरुवातीपासून जवळ-जवळ 40-45 वर्षापासून आम्ही एक ग्रुप आमचा जो आहे, अच्छा. तो लिहिणाऱ्यांचाच ग्रुप होता. हं. त्याच्यामध्ये दिनकर दाभाडे म्हणून होते, जे आता वारले आहेत मध्ये. पण त्यांच्या कादंबऱ्या बऱ्याच प्रसिद्ध रमेशचंद्र उतरातकर आहेत, मंगेश काळे आहेत, मनोज पाठक आहेत, अच्छा. प्रकाश नागोलकर आहेत, दागो काळे आहेत. अशी ही सगळी मंडळी आम्ही त्यावेळेला एकत्र सोबत-सोबत लिहिणारी मंडळी होती आणि ती अच्छा. आजही एकमेकांच्या संपर्कामध्ये आहेच. आहे. अच्छा. आणि आई-वडील नोकरी का शेती? नाही, वडील हे सामाजिक कार्यकर्ते होते.
अच्छा. आई ही हाऊसवाईफच होती. अच्छा. म्हणजे पहिली माझी 2 आई आहेत. पहिली मी लहान असताना 4थ्या वर्गातच आई वारली होती. अच्छा. नंतर वडिलांनी आंतरजातीय विवाह दुसरं लग्न केलेलं होतं. तर ती अच्छा. आई शेवटपर्यंत आता होती. हां. अ, पण वडिलांचं सामाजिक कार्य होतं ते पंचायत समितीला उपसभापती होते 10-11 अच्छा. वर्षापर्यंत राजकीय आणि याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम चांगलं होतं. बरोबर आहे. आणि असे ग्रामीण भागाकडे आता भरपूर गोष्टी अशा असतात, की ज्या गोष्टी लेखकाला बघवल्या जात नाही किंवा तुम्ही शिक्षणासाठी बुलढाणा आलात. हो, बरोबर आहे. हो. तर ग्रामीण भागातल्या ज्या अडचणी असतात त्याच्यावर काही विषय मांडलेले आहेत का लेखनातून? अ, विशेषतः नाट्याच्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी केली गेलेली आहे. त्यामध्ये आपण हे अवघेचे अकारण नावाचं नाटक केलं होतं. बरोबर आहे. अवघेची अकारणमध्ये विशेषतः मराठा समाज किंवा त्याची जी काही त्या सगळ्या जाणीवा ज्या होतात किंवा अच्छा. आर्थिक व्यवस्था डबघाईस येण्याची जी काही कारण होती, हं. असा तो एक विषय त्या नाटकामध्ये आहे. हां, हां. विशेषतः सामाजिक आशय विषय जे आहेत हे माझ्या नाटकामध्येच येतात. अच्छा. बाकी लेखनामध्ये संशोधनाचा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये इतिहासाचं संशोधन प्रामुख्याने येतं. धर्म, संस्कृती आणि इतिहास यांचं संशोधन येतं. आणि अच्छा. कवितेमध्ये ह्या जाणीवा असतातच, ग्रामीण जाणीवा. आपला एक खंड झालेला आहे, की सिंधू ते बुद्ध हा जो विषय मांडलेला आहे आपण हो. भारताच्या इतिहासातील खुणा शोध वगैरे हां. याच्याबद्दल काय माहिती देऊ सर? 3 खंड सध्या प्रकाशित झालेले आहेत. अच्छा. पहिला खंड जो प्रकाशित झाला तो सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास अच्छा. असा तो आहे. दुसरा आहे सिंधू ते बुद्ध अज्ञात इतिहासाचा शोध अच्छा. आणि तिसरा आहे बुद्धाच्या हस्तमुद्रेतील रहस्य अच्छा. आणि चौथा आत्ता येतोय 1-1.5 महिन्यामध्ये ते हे विठ्ठल वेशी ठसविले. ह्या संत चळवळीवरती सगळा येतोय. संत चळवळ आणि वारकरी संप्रदाय हां. म्हणजे याच्यातला काही त्याच्यात फरक सांगतो दाखवलेला मी. आहे. आता ह्या ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देतो, की पहिल्या खंडामध्ये भाषा आणि लिपी हे 2 महत्त्वाची सूत्र आपल्याकडे आहेत, जे अच्छा. सगळ्या संस्कृतीवरती परिणाम करतात आणि म्हणून आपल्या देशाची भाषा, लिपी आणि भाषा अच्छा. याचा शोध हा पहिल्या खंडात घेतला गेला आहे, अच्छा. की मग त्याच्यामध्ये सिंधू लिपीचंही वाचन प्रामुख्यानं केलेलं आहे. हे मागचं जे तुमचं दिसतंय सगळं, हां. हे सिंधू लिपीचं आहे. त्या सिंधू लिपीच्या अच्छा म्हणजे वाचनाचं हे सिम्बॉलच्या हिशोबाने ते नावं हां, आणले हे हे तसे. हे क, ख, ग हे सिंधू अच्छा. लिपीचं वाचन मी ते त्याच्यामध्ये केलेलं आहे, पहिल्या खंडामध्ये. दुसरा खंड आहे तर सिंधू ते बुद्ध अज्ञात इतिहासाचा शोध. आता याच्यामध्ये काय आहे, की आपल्याकडे तुम्हाला महेंजोदरो, हडप्पा अच्छा. याचे पुरावे सापडतात हां. आणि हा काळ आहे इसवी सन पूर्व 4500 चा अच्छा. आणि त्याच्यावरून एकदम तुम्हाला बुद्धावरती जोडी घ्यावी लागते. मधल्या काळात काहीच सापडत नाहीये. अच्छा. म्हणजे मग जवळ-जवळ 4000 वर्ष ही मधला सगळा इतिहास आपल्याकडे गहाळ आहे. गहाळ. तो काही दिसतच नाही, सापडतच नाही. बरोबर आहे. म्हणून हा जो दुसरा खंड आहे, सिंधू ते बुद्ध अज्ञात इतिहासाचा शोध, याच्यामध्ये हा 4000 वर्षात काय घडलेलं असावं, याचा शोध हा प्रामुख्याने दुसऱ्या खंडात एक घेतला आपण फक्त एक अंदाज लावला याच्यात. नाही, तर मग यात त्याला काही गोष्टी होऊ पुरावे शकतात. जसं वेदांमधले काही पुरावे आहेत, उपनिषदांमधले आहेत, विशेषतः धार्मिक ग्रंथांमध्ये पुराणे अच्छा. आहेत किंवा याच्यामध्ये जे आहे. अच्छा. तर याच्यामध्ये हा इतिहासाचा सुप्त स्वरूपात असते. म्हणजे मला कसं वाटतं इतिहासाच्या बाबतीमध्ये, की मी तुम्हाला समजा असं म्हटलं, की बाबा तुम्ही भांडण करा. हां. तर एकटा माणूस भांडण नाही करू शकत ना. बरोबर. तर त्याला 2 लोकं लागतात. बरोबर. पण जे जेते असतात ते त्यांचा इतिहास लिहून ठेवतात. अच्छा. म्हणजे पराभूत असतात त्यांचा इतिहास लिहिला जात नाही. लिहिला जात नाही. बरोबर आहे. म्हणून मग आपल्याला म्हणजे माझी कल्पना अशी आहे इतिहास लिहिण्याची, की जर विजेत्याचा इतिहास उपलब्ध आहे, तर त्याच्यावरून पराभूताचा काय इतिहास असू शकतो? बरोबर आहे. म्हणजे अच्छा. एक शोषकांचा इतिहास जर प्रकट असेल, तर शोषितांचा अप्रकट असतो. अच्छा. म्हणून या इतिहासातून तो इतिहास शोधणे, अच्छा. अशी प्रक्रिया मी ते प्रामुख्याने करतो आणि अच्छा. म्हणून मला त्या मधल्या काळामध्ये सिंधू ते बुद्ध या काळामध्ये जी काही घडलेलं असावं, हे तुमच्या धार्मिक आणि अस्तित्वात असलेल्या ग्रंथांवरून, पुराव्यांवरून, पुरातत्वावरून पुरातत्व. म्हणजे जे काही पडकेवाडे किंवा अच्छा. काही लेण्या, काही अमुक या सगळ्यांमधून तो सापडतो अच्छा. आपल्याला इतिहास. आता भरपूर ठिकाणी अशा घटना आम्ही बघत आहोत किंवा आता दिसत आहेत न्यूजवर वगैरे, की इतिहास जमा होत चाललेला आहे. म्हणजे इतिहासातल्या काही पाऊलखुणा असतील, काही जुने लेण्या असतील, काही भरपूर गोष्टी आहेत, की ज्याला आता सरकारचं किंवा कोणत्या ह्या गोष्टीचं लक्ष नाही किंवा त्याचं संगोपन तिथे होत नाहीये. तर याच्यावर आपल्याला भविष्यात इतिहास समजेल का? किंवा याच्यावर आपल्याला पुढे काही अडचण येतील का? नाही आता इतिहासाला 2 प्रकार असतात, 2 दिशा असतात. अच्छा. म्हणजे एक असते अ, प पौराणिक इतिहास आणि इतिहास अच्छा. असे 2 भाग असतात, की ज्याला पुरातत्वीय आधार असतात किंवा पुरावे उपलब्ध होतात, तो इतिहास असतो.
बरोबर. आणि जो इतिहासाच्या धाटणीनं लिहिला जातो पण त्याला पुरावा नसतो, अच्छा, तो पौराणिक असतो. अच्छा, म्हणजे त्याला आपण पौराणिक इतिहास असं म्हणू शकतो, की ज्यांना पुरावे नसतात, पण इतिहासाच्या पद्धतीने लिहिल्या जाते. अच्छा, आता आपल्याकडची परंपरा काय आहे, की आपल्याकडची परंपरा अशी आहे, की पुरातत्वाला दुर्लक्षित करायचं. म्हणजे जे पुरावे दिसतात अच्छा. हां, तर त्याच्या आधारावरती आपण इतिहासाची मांडणी फारशी आपल्याकडे झालेली नाही. झालेलं आहे. आपल्याकडे झालेली आहे ती ग्रंथांच्या आधारावर झालेली आहे. ग्रंथांच्या आधारावर. आणि ग्रंथांमध्ये प्रक्षिप्तता खूप करता येते. तुम्हाला वाटेल तसं ते लिहिता येते, वाटेल अच्छा, तशा रचना करता येतात. म्हणून आपल्या सगळ्या इतिहासाची पुनर्मांडणी होणे गरजेचं अच्छा. आहे, असं मला नेहमीच वाटतंय. सिंधुकालीन जो विषय तुम्ही आता मांडला, हं. तर त्या लिपीचा अभ्यासक्रमात आपल्याला उपयोग होईल का? याचं कारण असं आहे, की सिंधुकालीन जे काही मुद्रा सापडलेल्या आहेत, हां, साधारणतः 100-150 सव्वाशे मुद्रांचं मी वाचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 ते 7 अक्षरांपेक्षा काही जास्त सापडलेलं नाही. सापडलेलं नाही. म्हणजे एखादी मुद्रा असेल तर त्याच्यावर 5 अक्षरं, 7 अक्षरं, 10 अक्षरं याच्यापेक्षा जास्त अच्छा, उपलब्ध होत नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये काही अखंड स्वरूपाची अशी कोणती लिपी होती किंवा त्या लिपीचं नेमकं म्हणजे त्यात काही इतिहास दडलेला आहे. अच्छा, त्याच्यातून इतिहास तुम्हाला नाही सापडू शकणार. अच्छा. म्हणजे लिपीचं वाचन झालं काय आणि नाही झालं काय? कारण त्याच्यामधून तुम्हाला इतिहासाचे काही काही गावांची नावं, शहरांची नावं, काही त्यावेळच्या व्यक्तींची नावं, हं. हे तुम्हाला कळू शकतं. पण इतिहासामध्ये काही परिवर्तन करण्याचं, तर मग ते तुम्हाला त्या काळातल्या पुरातत्वाच्या आधारावरच शोधावे. शोधावं लागतील. आता भरपूर गोष्टी अशा आहे आपल्याकडे, की वेरूळची लेणी आहे. त्याच्यावर भरपूर पाऊलखुणा आहे किंवा खुणा आहे, की ज्याच्यावरून काहीतरी शोधलं तर भेटेल किंवा ते चित्र तयार केलेले त्यांनी दगडांवर किंवा पूर्ण डोंगर फोडून ते पूर्ण लेणी तयार केलेली असं म्हणतात. तर वेरूळच्या लेणीबद्दल आपलं काय मत आहे? नाही, वेरूळच्या एकूणच सगळ्या लेणी किंवा आपल्याकडे प्रामुख्याने हा जो भाग आहे, हां, लेणीचा किंवा यांचा जर आपण असा विचार केला तर हे पुरातत्वीय आधार आहे ते सगळं. म्हणजे अच्छा. इतिहासाला पुरावे देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. पण आपल्याकडच्या लेण्या प्रामुख्याने ही 6व्या-7व्या शतकाच्या किंवा 4थ्या-5व्या शतकाच्या नंतरच्या सापडतात. अच्छा. त्याच्यामुळे त्याच्यामधून सापडणारा इतिहास हा तुम्हाला 6व्या-7व्या शतकानंतरचाच इतिहास सापडू शकतो किंवा त्याची मांडणी होऊ शकते. पण त्यातल्या कथागाथा ज्या आहेत किंवा त्याची जी काही आहे, ते मात्र आधीच त्याच्यामधलं असू शकते. अगदीच हां, असं. आणि त्याच्यामुळे त्याच्यावरून आपण एक प्राचीन इतिहासाचा शोध हा निश्चितच घेऊ शकतो. आता सिंधुकालीन आणि भाषा जो आहे हं, सिंधू भाषा, हं, तो आणि हडप्पा संस्कृती हं. याच्यात काही फरक आहे. नाही, हरप्पा सिंधू संस्कृती म्हणजे मोहेंजोदडो, हरप्पा किंवा ते धोलावीरा वगैरे हे जे काही आहे, हे सगळे अच्छा. सिंधू संस्कृती म्हणून ओळखले जाते. ते एकाच काळातले ते सगळे आहेत. साधारणतः अच्छा. इसवी सन पूर्व 4500च्या दरम्यान ते आहे. अच्छा. त्यावेळेला ते 3000 पर्यंत म्हणजे इसवी सन पूर्व 4000 ते 3000 या दरम्यान साधारणतः त्या संस्कृतीचा तो काळ येतो. आपल्यासोबत अजून अशी किती लोक आहेत किंवा किती साहित्यकार आहेत की ज्यांनी सिंधुकालीन किंवा या गोष्टीवर अभ्यास केलाय भाषेवर वगैरे? नाही, भाषेवरती तर अभ्यास कोणी केला लिपी किंवा भाषा याच्यावरती फारसा अभ्यास कोणी केलेला आहे मग असं म्हणता तुम्हाला येणार कुठून नाही. आवड निर्माण झाली एकदम असे? नाही, माझा म्हणजे इतिहासाचा उलटा प्रवास शोध घेत घेत. कारण काय असतं, अच्छा. की इतिहासाचं संशोधन म्हणजे काय असतं, की एक मुद्दा तुम्ही एक विचार करायला लागता आणि त्याचं तुमची मांडणी करत जाता, तेव्हा त्याच्यामध्ये मध्ये दुसरं कुठलीतरी एक वाट सापडते. मग तुम्ही त्या वाटेनं जायला लागता, मग त्याच्यात आणखी काहीतरी पुढे सरकत जाते आणि असं अच्छा. करत, करत, करत तो सगळा इतिहास म्हणजे संतांपासून किंवा बुद्धापासून सुरुवात करून मी सिंधूपर्यंत ते सगळा इतिहास अच्छा. मागे-मागे जात कुठे-कुठे लूप होल्स आहेत, कुठे-कुठे ते सुटलेलं आहे आणि पुरावे काय सांगतात किंवा ग्रंथांमध्ये काय पुरावे त्याच्यात आहेत. हा शोध घेत-घेत मला असं पाठीमागे जावं लागलं किंवा जाता आलं. अच्छा. आता मग ते सिंधूपर्यंत सगळं तो जाऊन पोहोचलं ते का. सगळ्यात आवडतं नाटक कोणतं? तुम्ही लिहिलेलं? नाही, आता काय होतं, की मी परवालाही असं म्हटलं, की बा प्रत्येक मायबापाला आपलं प्रत्येक पोरगं शेंबडं असलं तरी ते चांगलंच चांगलंच वाटते. वाटते. त्याच्यामुळे आपल्याला असं काही म्हणता येत नाही, की या आपल्या कलाकृतीतून नेमकं कोणतं आहे. तर असं एक नाव नाही घेता येत. कारण अच्छा. आम्ही ते लेखक म्हणून आपण ते श्रमाने लिहिलेलं असते, तेव्हा बरोबर. परिश्रमाने तेव्हा जीव लावून केलेलं काम बरोबर. असते ते. नाटक लिहिताना संकल्पना ज्या असतात. आता आपलं एक नाटक आहे अर्थांना तरण्यास. अजून अशी भरपूर नाटक आहेत, की हो. ते लिहिताना नेमकी सुरुवात कशी होते? नाही, आता नाटक लिहिताना कसं होतं, की मी खरं म्हणजे नाटक नाटक लिहिणे हा काही माझा प्रांत नाही तसा. अच्छा, मग कोणामुळे सुरुवात केली नाटक तर लिहायची? आपला जो नाटकाचा ग्रुप आहे सगळा आपल्या बुलढाण्यातला, बुलढाण्यातला. मग ते तिन्ही म्हणजे जयंताचा असेल, विजू सोनेचा असेल, तुझा असेल किंवा आणखी कोणाचाही असेल. हां, तर ही करणारी मंडळी उत्साही असते. बरोबर आहे. त्यांना स्क्रिप्ट बाहेरच्या ज्या असतात त्या फारशा मिळत नाहीत. अच्छा. म्हणून दरवर्षी कुठल्यातरी 1 किंवा 2 ग्रुपसाठी 1-2 नाटक लिहायचं आणि त्यांना ते करायला द्यायचं.
आणि या प्रेरणेतूनच माझी सगळी 10-12 नाटकं आतापर्यंत झालेली आहेत. असं मी भरपूर वेळा बघितलेलं आहे सर, की तुम्ही जे नाटक लिहिलंय त्या नाटकात तुम्ही स्वतः नाटक केलेलं आहे. म्हणजे आपण स्वतः हो, होता. हो. काही रोल असे असतात अनेकदा आता आपल्या बुलढाण्याची मर्यादा आहे, हां. की माझ्या बहुतेक नाटकांमध्ये स्त्रीपात्र नाहीत. अच्छा. स्त्रीपात्र विरहितच ते आहेत. काही लोकं ॲड करतात हां, त्याच्यात. तर ते होतात एखाद्या वेळेला. पण याचं कारणच असं की बुलढाण्यामध्ये त्यावेळेला जेव्हा आम्ही नाटकाची सुरुवात केली, तेव्हा मुली काम करायलाच तयार नव्हत्या किंवा अच्छा, सापडतच नव्हत्या मुली, येतच नव्हत्या. अच्छा, म्हणून काही स्त्रीप्रधान नाटकं असूनही आम्ही ती स्त्री स्टेजवरच नाही आणली. अशा अच्छा. पद्धतीने नाटकाच्या रचना केलेल्या आहेत. सबभूमी गोपालकी नाटक आहे, ते स्त्री बेस्ड नाटक आहे. पण ती स्त्री स्टेजवरच नाहीये शेवटपर्यंत. असं अनेक त्यावेळेला आता मुली मिळायला लागल्या म्हणून आता नव्या नाटकांमध्ये ती स्त्री पात्र यायला लागलेली आहे. नाटक म्हणजे मराठी इंडस्ट्री नाटक ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये युवकांनी किंवा महिलांनी नाटकामध्ये किती यांनी यावं म्हणजे कोणत्या पद्धतीने काम करावं? म्हणजे युवा नाटककार जे आहेत सध्या घडतीच्या मार्गावर जे आहेत, त्यांच्यासाठी काय संदेश देऊ शकाल? काय होतं आपल्याकडे भारतामध्ये हा एक मोठा एक ड्रॉबॅक आहे किंवा त्याला मर्यादा म्हणू की आपण कलेच्या माध्यमातून कलेला उत्पादनाचं साधन नाही करू शकत. बरोबर. म्हणजे त्याला पंचाईत अशी होते, की बाबा मी फक्त नाटकच लिहीन आणि नाटक लेखक म्हणूनच पैसा कमवेल, असं होत नाही. अच्छा. कवी म्हणून मी आहे आणि मी कवितेवरच माझं उपजीविका करेल, असं होत नाही. कोणतीही कला आपल्याकडची जी असेल, तर तुम्हाला साइड नोकरी करावीच लागते. बरोबर. म्हणजे याचा एक प्रकार असा आहे, की 90% हां, ते व्यावसायिक लोक जे असतील ते मी सोडून द्या. म्हणजे सिनेमा चित्रपटात काम करणारे जे असतील, जे व्यावसायिक. पण त्याच्यात इतकी स्पर्धा असते, की तिथे तुम्ही किती टिकाल, हा प्रश्न अच्छा. आहे. म्हणून आमच्यासमोर कलेच्या क्षेत्रामध्ये फक्त हौशी कलावंत म्हणूनच आम्हाला काम करावं लागतं करावं किंवा ते करावं लागतं. आता हौशी कलावंत म्हणून काम करताना तुम्हाला तुमच्या रोजगाराचा एक भाग घ्यावाच लागतो. अच्छा. म्हणजे तुला नाटकात काम करायचं असेल, तर तुला तुझा हा रोजगार टिकवावाच लागेल. अच्छा. कारण याच्याशिवाय तुम्ही ते नुसतं नाटक नाही करू शकणार. हां, म्हणून हौशी कलावंतांनी पहिल्यांदा आपल्या उपजीविकेचं साधन प्राप्त करावं हां. आणि मग मात्र कलेच्या अंगाने त्यांनी ते त्या याला समर्पित व्हावं किंवा द्यावं. हो. आणि मग त्याला तुम्ही किती वेळ देता, त्याच्यावरती ती कला तुमच्यावरती प्रसन्न होईल. नाटक क्षेत्र एक असं क्षेत्र आहे, की जिथे अ, अर्धा तासातही तुम्ही करू शकता. 1 तासही लागतो, 2 तास लागतो. त्यावेळेस मॅडम असतील किंवा घरच्यांच्या यांच्या प्रतिक्रिया काय असतात? म्हणजे काही गमती-जमती असतील किंवा काही स्वभाव असतो, की नाही, नाही उद्यापासून जाऊच नका वगैरे अशातलं काही घडलेलं आहे का? नाही, सुदैवाने माझ्या बायकोने मला आयुष्यामध्ये तसा तसा कुठलाही त्रास मला झालेला नाहीये. झालेलं नाही. याची जाण कदाचित तिला असेलही आणि त्याच्यामुळे फक्त एकच होते घरामध्ये, की माझी पुस्तकं अस्ताव्यस्त पडलेली असतात. मी त्याला म्हणतो, की ती उचलून ठेवू नको. कारण त्यांनी पद्धतशीर ठेवली, की मला ती सापडत नाही. सापडत नाही. बरोबर आहे. कारण कुठे ठेवलेलं आहे अस्ताव्यस्त असेल तर आपल्या डोक्यात असे म्हणजे कन्सर्न. ज्यावेळेस लग्न झालं तुमचं, हं. त्यावेळेस मॅडमला माहीत होतं का, की तुम्ही हे आहात, साहित्यकार आहात किंवा लिखाण करता किंवा ह्या हो, गोष्टी तो माहीत होत्या? परिचय होता. म्हणजे साधारणतः पण फार एवढं नव्हतं, की बा इतका वेडाने झपाटलेला माणूस असेल असं नव्हतं अच्छा, वाटलं. ते सामान्य लिहिणार आहे, ते लिहिणार आहे. अच्छा. पण जेव्हा रात्र-रात्र जागरणं व्हायला लागली, कधी-कधी रात्री 8 वाजता लिहायला बसलो, की सकाळी दूधवाला येईपर्यंत चालायचं. अशी म्हणजे पूर्ण रात्र जागेवर पूर्ण लिखाण. रात्र म्हणजे 25 वर्षापासून हेच काम सुरू आहे. त्यामुळे अच्छा, अजूनही कधी-कधी रात्री 2-2, 3-3 वाजतात किंवा मग पूर्ण रात्रही निघून जाते एखाद्या वेळेला. अच्छा, तुमचं मूड त्याच्यामध्ये कसं लागते आणि तो अच्छा. काय विस्तार तुम्ही करता. आता तुम्ही मागच्या वेळेस एकदा बोलता-बोलता बोलले होते, की एकदा तो गोष्टीचा मूड लागला किंवा ती गोष्ट लिहायला सुरुवात केली आणि मधात कुठेतरी डिस्टर्ब केलं, तो मूड निघून जातो. हो. तर तो पुन्हा मूड येण्यासाठी काय करावं? म्हणजे आता समजा कोणती कविता किंवा गाणं लिहित आहोत आपण. हं, हं. मधात कोणतरी वेगळं काहीतरी सांगून जाते. हो. त्यावेळेस काय करावं? नाही, असं होतं एखाद्या वेळेला. विशेषतः ही कवितेच्या बाबतीत होते. बाकी इतर लिखाणामध्ये, नाटकामध्ये किंवा या लिखाणाच्या बाबतीत होते. जे दीर्घ लिखाण असते, अच्छा. त्याच्यामध्ये हा डिस्टर्ब होत नाही. कारण तुम्ही जिथे थांबले तिथून तुम्हाला सुरू करता येते. पण कवितेचा एक स्पार्क असतो. म्हणजे कवितेच्या बाबतीमध्ये जर एखाद्या वेळेला तसं डिस्टर्ब झालं, तर मग पुढचं काही दाखवत नाही तुम्हाला. बरोबर. त्याच्यामुळे कविता याच या या अडचणीमध्ये फक्त कविता सापडू शकते. इतर संशोधन किंवा लिखाण जे आहे, नाटक असं नाही. नाटक तुम्ही कुठेही थांबवून नंतर तुम्ही बसून तुमचं काम करून अच्छा. पुन्हा त्याच्यामध्ये तो अंमल तुमचा तो प्राप्त होतो. कथा कादंबरीमध्ये तसं होतं, संशोधनामध्ये तसं होतं, की तुम्ही थांबून पुन्हा ते काम करू शकता. आता आपले 3 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. तर आता जे पुढचं पुस्तक 4थं प्रकाशित होणार आहे, हं. त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकले तर चांगलं होईल. चौथा खंड जो आहे तो आहे त्याचं शीर्षकच आहे, तेही विठ्ठल वेशी ठसविले. अच्छा, हा प्रामुख्याने संत चळवळ जी आहे पंढरपुरातली, अच्छा. या पंढरपुरातल्या चळवळीवरती तो सगळा तो आहे. कारण हं. माझं त्याच्याविषयीचं मत असं आहे, की आपल्याला सर्वसाधारणपणे आपण 12व्या शतकापासून म्हणजे 13व्या
ज्ञानेश्वरापासून पुढे या सगळ्या चळवळीचा विचार करतो. बरोबर आहे. पण मला बेसिक असा प्रश्न पडतो, की एखादी भाषा, एखादी संस्कृती किंवा एखादी परंपरा ही आपल्या जन्मवेळी म्हणजे निर्माण होते त्याच वेळेला इतकी समृद्ध नाही होऊ शकत. म्हणजे भाषा मराठी निर्माण झाली आणि त्याच्यात ज्ञानेश्वरीसारखा श्रेष्ठ ग्रंथ निर्माण झाला, असं नाही होऊ शकत. असं नाही. त्या भाषेला जेव्हा हजारो वर्षाची परंपरा असेल, तेव्हा तसा ग्रंथ निर्माण होईल. तसा लीळाचरित्रासारखा ग्रंथ निर्माण होईल. तसे अभंग लिहिल्या जातील किंवा जेव्हा त्याचा इतिहास हा फार प्राचीन असेल. बरोबर. पण दुर्दैव असं आहे, की आपल्याकडे हा इतिहास 13व्या शतकाच्या आधी सापडतच नाहीये. अच्छा. आपण कुठून सुरुवात करतो? महाराष्ट्राच्या इतिहासाची किंवा या सगळ्या संत चळवळीच्या इतिहासाची, पण ज्ञानेश्वरापासून. ज्ञानेश्वरापासून. की ज्ञानेश्वरी रचना पाहिलं तुका झालं असे कळसं. असं म्हणून आपण त्याची सुरुवात करतो. पण ज्ञानेश्वराने इतकं समृद्धी किंवा नामदेव इतकी समृद्धी किंवा हेच त्या संत काळातली ती समृद्धी येण्यासाठी त्याचा आधीचा इतिहास काय आहे? अच्छा. हे आपल्याला माहीतच नाही. ते आपल्याकडे अजूनही कोणी संशोधित केलेलं दिसत नाही. म्हणून हा चौथा खंड जो आहे, हां. हा चौथा खंड तो त्या इतिहासाचा त्या खंड आहे. एखादं आहे. हां, की बाबा याच्यावर कारण आणि मग तो सगळा शोध त्याच्यामध्ये आहे. मागे जात, जात, जात 8व्या शतकात, मग 6व्या शतकात, 7व्या शतकात, 6व्या शतकात, त्याच्या आधी 3ऱ्या शतकात, 3ऱ्या शतकात काय असेल आणि ते सगळी परंपरा कशी यायची आहे, ही या चौथ्या खंडात आहे. अच्छा. मोडी लिपी आणि हडप्पा संस्कृती ह्याच्यातला आकर्षणाचा क्षण कोणता? अ, मोडी लिपी आणि हडप्पा सिंधू. संस्कृती. आता या दोन्ही लिपीमध्ये काळाचा इतका मोठा गॅप आहे. म्हणजे मोडी लिपी आपल्याला सापडते साधारणतः शिवकाळामध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. त्याच्या आधी असं म्हणतात की ती हेमाद्री पंडितांनी आणली, पण शिवकाळामध्येच प्रामुख्याने तिचा वापर मोडी लिपीचा केला जातो. बरोबर. तर सिंधू लिपी जी आहे ही ही इसवी सन पूर्व 4500 ची आहे. अच्छा. म्हणजे दोन्हीमध्ये काळाचा इतका मोठा अंतर आहे की काही हजारो वर्ष एकमेकांच्या याच्यामध्ये आहे. आता मोडी लिपीचा किंवा आपल्याकडे लिपीच्या बाबतीमध्येच हा प्रामुख्याने असा भाग आहे की ज्या वेळेला म्हणजे समाजाला अज्ञानी करायचं असेल तर भाषा आणि लिपी या 2 शस्त्रांचा वापर केला जातो असं माझं मत आहे. की एकदा तुम्हाला ज्ञान म्हणजे कसं असते आपल्याकडे, की ज्ञानभाषा आणि लोकभाषा अच्छा. हे एकत्र नाही केलं जात कधी. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आता संस्कृत ही ज्ञानभाषा होती, तेव्हा बोलीभाषा वेगळी होती. बरोबर आहे. त्याच्यामध्ये फारशी ही जेव्हा इस्लामी सत्ता स्थापन झाली, तेव्हा अरबी फारशी ही ज्ञानभाषा झाली. मग मराठी ही बोलीभाषा झाली. तसं आपल्याकडे ज्ञान आणि बोलणे ह्या 2 वेगवेगळ्या ठेवल्या. फक्त कसं होतं, की स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी जसं मराठीमध्ये पहिल्यांदा हा केलं, की ज्ञानभाषा आणि लोकभाषा एकत्रित, की मातृभाषेतून शिक्षण द्या. अच्छा. हा आग्रह धरला बरोबर. आणि त्याच्यामुळे ज्ञानभाषा आणि लोकभाषा एकत्र झाली. बरोबर. आता एकत्र झाली तेव्हा ज्ञान खूप जोरात वाढतो किंवा झपाट्याने पसरते. मग अशा वेळेला एक विशिष्ट काही लोक असतात, की त्यांना असं वाटतं, की समाज ज्ञानी नाही झाला पाहिजे. मग ते पुन्हा हे बायफर्केट करतात. अच्छा. मग त्याच्यासाठी ते एकतर पहिलं काम करतात, की ज्ञान संग्रहित कशात होते? तर लिपीमध्ये होते. बरोबर आहे. लिपीमध्ये ज्ञान संग्रहित होते ना. मग आता लिपीच तुम्ही बदलून टाकली, की आधीच्या सगळे ग्रंथ नष्ट करणे किंवा ते सोपं असते. आणि लोक हे एक प्रकारे त्यांच्याजवळून ज्ञान बाजूला चाललं जाते. तसं भाषेचं आहे. भाषेच्या बाबतीत आणि लिपीच्या बाबतीत. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं, की ज्या वेळेला सत्ता बदल करायचा असेल, त्या वेळेला लिपी बदल केला जातो. अच्छा. म्हणजे मग ते लिपी जसं आजही आपल्याकडे मोडीतले कागदपत्र आपल्याला आज काहीच कळत नाही ना. आपल्याच पूर्वजांचे दस्तऐवज आहेत. अच्छा. पण आज आपल्याला समजतात का ते? कारण ते लिपी बदलली, देवनागरी आली त्याच्याऐवजी. अच्छा. आता देवनागरी आली म्हणजे आपल्याला ते मोडी लिपी आता समजणे शक्य नाही. आपलेच दस्तऐवज आपल्याला कळत नाही. अशा पद्धतीनं एखाद्या लिपीमध्ये बदल करून अच्छा. समाजाला अडाणी या ज्ञानी किंवा त्याचं ज्ञान जे आहे ते मर्यादित करण्याचा प्रयत्न लिपीमार्फत केला जातो. जी प्राचीन लिपी आहे. हं. प्राचीन लिपी महाविद्यालय आणि शाळा हं. याच्यात लागू करणे कितपत आवश्यक आहे का नाही आहे? इतिहास संशोधना दृष्टीने ह्या गोष्टी आवश्यकच आहेत. अच्छा. कारण आपल्याकडे जेवढ्या लिपी झालेल्या आहेत, हं. म्हणजे खूप लिपीचे प्रकार खूप झालेले आहेत. बरोबर आहे. आणि असं म्हटलं जातं की एकातून दुसरी लिपी निर्माण झाली, दुसरीतून तिसरी झाली, असं ते फारसं झालेलं नाहीये. सिंधुकालीन लिपीमधून ब्राह्मी आली, ब्राह्मीतून काही लिपी आपल्याकडे आल्या आणि काही स्वतंत्रपणाने लिपी अस्तित्वात होत्या. पण लिपीचा शोध हा मुळात भारतातूनच जगभरात गेलेला आहे असं माझं मत आहे. म्हणजे पहिल्या खंडामध्ये मी तेच मांडणी केली, अच्छा. की सिंधुकालीन लिपी जी आहे हीच लिपी जगभरामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये पोहोचलेली आहे. पोहोचलेली म्हणजे आहे. त्याचा स्रोत जो आहे तो भारतच आहे. भारत आहे. हां. आपल्या इथूनच जगभरात ह्या लिपी गेलेल्या आहेत. आणि हडप्पा संस्कृतीतील प्रतीक आणि चिन्ह आजच्या भारतीय समाजात कोणत्या स्वरूपात जिवंत आहे? अ,
एक तर ते त्यांची प्रतीक चिन्ह हे आपल्याकडे जे आहेत, तर ते धार्मिक स्वरूपामध्ये आज आपल्याकडे अस्तित्वात आहे. अच्छा. जसं आपल्याकडे निसर्ग पूजा नावाचा प्रकार आहे. अच्छा. निसर्ग पूजा ही सिंधूमधूनच आपल्याकडे येते. अच्छा. त्याच्यामुळे निर्गुण निराकार परमेश्वराची संकल्पना जी आहे, ती उपनिषदांमधून म्हणजे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे येते. ती सिंधूच्याच त्या पुढच्या टप्प्यामधून येते. म्हणून आज आपल्याकडे जे टिकून आहेत किंवा ज्या काही त्याची प्रतीकं टिकून आहेत, हे आपल्या फक्त धार्मिक आणि व्यवस्थेमध्ये आहे. त्याच्याशिवाय दुसरीकडे ती प्रतीकं आपल्याला फारशी अशी सिंधू काळातली नाही आढळत. हां, त्याच्यामध्ये आता 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 हा जो आहे म्हणजे हां. हा इतिहास सगळे नष्ट झालेले आहेत. मुळात अच्छा. ही लिपी माझ्या वाचण्यानुसार हा नाक नाम मार म्हणजे मार नावाचा नायक हा. अच्छा. म्हणजे मार नावाचं सिंधूमध्ये मार नावाचं कुळच होतं, वंश होता मुळात एक. म्हणून आज आपल्याकडे मार हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो किंवा तो अस्तित्वात आहे. इतिहासातून गायब झाला. पण अच्छा. मारखर, मारवाडी, मारगोळ हा मार आणि मरी हे प्राचीन दैवत आहे त्या काळातले सिंधूमधले. सिंधूमधले. सिंधूमधले आहेत. म्हणजे हा मार जसा आहे तसं याची बायको म्हणजे मरी. मरी माया नावाची ती जी देवी आपल्याकडे पूजली जाते. तर अशी काही प्रतीकं विखरून अजूनही सिंधू काळातली अस्तित्वात आहेत. हडप्पा संस्कृतीतली जी लिपी आहे, ती अद्यापही वाचता येत नाही. हां. त्याच्या मागचे मुख्य अडथळे कोणते? नाही ती मी माझ्या पहिल्या खंडामध्ये ती वाचलेली आहे. आणि याचं कारण असं आहे, की अडथळा मुळात हा आहे, की लोकांनी आतापर्यंत तिला चित्रलिपी असं म्हटलेलं आहे. अच्छा. आणि चित्रलिपी असल्यामुळे चित्राचे वेगवेगळे अर्थ काढता येऊ शकतात. पण मी पहिल्यांदा असं म्हटलेलं आहे माझ्या पुस्तकामध्ये, की ही ध्वनिलिपी आहे. ध्वनिलिपी. हां, म्हणजे तो एक-एक ध्वनी आहे. अच्छा. एक-एक चिन्ह म्हणजे एक-एक ध्वनी आहे. आणि त्या ध्वनीतूनच त्याची एक बाराखडी मी त्याच्यातला शोध घेतला आणि त्यातनं तो काढलेली आहे शोधून. आणि त्याच्यावरून मग त्या लिपीतून ब्राह्मी लिपी कशी निर्माण झाली, मग ब्राह्मीतून इतर आजच्या लिपी कशा निर्माण झाल्या, देवनागरी कशी निर्माण झाली, हा सगळा एक आलेख सिंधूपासून तर आत्तापर्यंत त्या लिपीमध्ये काढून दाखवलेला आहे. सगळे त्याच्यात चिन्ह आणि चित्र आहेतच ते. आता एवढं आपण लिखाण करता, हो. याच्यात वैयक्तिक आणि समाजाकडून येणारे म्हणजे प्रेरणा असेल किंवा काही लोकं दोष तुता काढतात. तर असं कधी घडलंय का? नाही, याचं कारण असं आहे, की म्हणजे एकतर मी माझ्या लिखाणाकडून फारशा अपेक्षा काही करत नाही, अच्छा. की आपल्याला पैसा मिळाला पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे, कौतुक मिळालं पाहिजे, अच्छा. हे नाही. माझा हेतू असा आहे, की मी जे काम करतो, हे या पिढीसाठीच करत नाही. अच्छा. म्हणजे समकालासाठी नाहीच आहे हे. हां. हे येणाऱ्या पिढीसाठी असलेलं काम आहे असं मला वाटतं सतत. म्हणजे येणारी पिढी म्हणजे 50-100 बस वर्षानंतर. हे 50-100 वर्षानंतर जेव्हा लोक येतील आणि तो काही शोध घेतील, तर अच्छा. त्या पिढीसाठी सुरू असलेलं हे काम आहे असं माझं मत आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तिगत पातळीवरती मला माझ्या लिखाणाकडून काही कौतुक मिळालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे ही अपेक्षाच नाहीये. अच्छा. हा एक भाग. दुसरा भाग असा होतो, की मी जी मांडणी करतो, तेव्हा माझ्या मांडणीच्या मुळाशी माझं असं असतं, की जे सगळ्यांनी मांडलेलं आहे ते मांडण्यात मला माझी एनर्जी खर्च करण्यात काही मतलब नाही. बरोबर आहे. मला जर वेगळा काही दृष्टिकोन सापडत असेल, तरच तर मी त्याची मांडणी करेन. अच्छा. आणि म्हणून या सगळ्या लेखनामध्ये वेगळ्या दृष्टिकोनाने ती मांडणी केल्या गेलेली आहे. अच्छा. आता समकालातले लोक जे आहेत ते त्याला स्वीकारणं शक्यच नाही. कारण त्यांच्या सगळ्या परंपरेला, त्या सगळ्या गोष्टीला तडे बसतात. तडे बसतात. बरोबर. ते विस्कळीत होते ते सगळं. अच्छा. आणि त्याच्यामुळे अडचण अशी आहे आणि मी कुठल्याही आधाराशिवाय कुठलं स्टेटमेंट करत नाही. त्याच्यामुळे ते स्वीकारता येत नाही, पण नाकारणे हेही कठीण जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी कोणी चांगलंही म्हणत नाही, कोणी वाईटही म्हणत अच्छा. नाही. आणि आता जे लिखाण करतात, म्हणजे असं म्हटलं जाते, की लिहिण्याच्या आधी वाचावं लागते. तर याच्या काय आहे नेमकं म्हणजे? नाही, नाही, वाचनाशिवाय तर तुमची म्हणजे तुमची समृद्धी ही वाढणारच नाही. अच्छा. त्याच्यामुळे माझी पद्धत हीच आहे, की बाबा वाचन हा माझा खूप आधीपासून म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून हे अफाट संग्रह हा सगळा जो आहे, अच्छा. हा ग्रंथसंग्रह त्यातलाच आहे. आणि दुसरी गोष्ट मी अशी करतो, की विशेषतः धार्मिक पुस्तकं वाचताना खाली जो मुळात श्लोक आहेत, त्याचेच वाचन आपण करावं. अच्छा. संस्कृत भाषेची मेहनत घ्यावी, तिच्याशी झटावं, त्याचे अर्थ काढावे मूळचे. कारण दुसऱ्यांनी लिहिलेलं सत्यच असेल याला खात्री तुम्हाला देता येत नाही. बरोबर आहे. म्हणजे एखाद्याने गीतेच्या एखाद्या श्लोकाचा अर्थ दिलेला आहे, तर तो खराच लिहिलेला असेल हे याची खात्री तुम्हाला नाही देता येत. बरोबर आहे. त्यामुळे मुळात त्या श्लोकाचाच शोध घ्या. अच्छा. त्यामुळे मी वेद, उपनिषद, पुराण हे सगळे जे माझ्याकडे आहेत, याचा शोध घेताना मी मूलतःच त्या श्लोकाचाच विचार करतो. तर आपण सर नोकरी सुद्धा करत होते भारत शाळेमध्ये. हो. तर नोकरी करणे, नंतर वाचन, नंतर लिखाण
या गोष्टी अविरत किती दिवसापासून सुरू आहे सध्या? आणि त्याला तर ते जवळजवळ 25 वर्ष ते 25-26 वर्ष तरी होत आली या सगळ्या कामाला. अच्छा. म्हणजे हे काम जेव्हा सुरू केलं तेव्हा त्याच्यानंतर आज जवळ-जवळ हे असे 7 खंड आहेत, लिहून तयार आहेत हे सगळे. अच्छा. त्याच्यात प्रकाशित व्हायचे बाकी. 4 प्रकाशित झाले, अजून 2-3 बाकी आहे. प्रकाशित व्हायचे बाकी आहेत. अच्छा. आणि इतरही काही विषयावरचे 10, 15-20 पुस्तकं आहेत. अच्छा. तेही प्रकाशनाच्या मार्गावरती आहे. आतापर्यंतचं एवढं लिखाण आहे म्हटल्यावर आपल्याला पुरस्कार किंवा पुरस्कार किती झाले? पुरस्कार मला कवितेच्या बाबतीतले पुरस्कार आहेत आणि नाटकाच्या बाबतीतले आहेत. हे तर अच्छा. प्रकाशित आता झालेलं आहे सगळं. अच्छा. आणि याला फक्त 2-3 पुरस्कार या पहिल्या खंडाला प्राप्त झालेले आहेत. झालेले. विखे पाटील पुरस्कार वगैरे असे. अच्छा. शासनाचे काही पुरस्कार आहेत. हा शासनाचा पुरस्कार अच्छा. आहे. 1,00,000चा पुरस्कार एक आहे. अंदाजे घरी ट्रॉफी किती आहेत? नाही, आता म्हणजे एक अंदाज की ते आता किमान 100 तरी असतील त्या सगळ्या कुठल्या कुठल्या ह्याच्या. अच्छा. हां, नाटकाच्या काही काय याच्या कार्यक्रमाच्या कुठल्या त्या असतात. कारण तो तो काही फार कौतुकाचा भाग आहे असं मला कधीच वाटलं नाही ते. आणि विशेषतः बाबासाहेब काटीकर होते. हं. त्यांच्यासोबत काही नाटकं. हो, त्याच्यासोबत एक नाटक सैनिक नावाचा माणूस हां. ते मला करावं लागलं होतं आणि ते माझी त्यावेळेला अशी इमेजच अशी होती की बाबा इमर्जन्सीमध्ये कोणी कॅरेक्टर गेलं, की मग मला उभं राहावं लागत होतं. अच्छा. हां, तर सैनिक नावाच्या माणूसमध्ये ती अवस्था झाली. ती पठाण सर आणि बाबा काटेकर एकदा घरी आले रात्रीच्या वेळेला. त्यांनी सांगितलं की "अरे आपला मेजरच गायब झाला आणि आता 4च दिवस राहिलेले आहेत म्हणे नाटकाला. त्यामुळे 4 दिवसामध्ये तुला मेजर करायचा आहे." तर तो मेजर मी 3-4 दिवसामध्ये तो केला होता. केला होता. अच्छा. आणि नाटकाचं लिखाण कोणी केलेलं आहे त्या? मधुकर तोरडमलांचं आहे. अच्छा. हं. मग 4 दिवसात पूर्ण वाचन करून तुम्ही मग मी फक्त बाबांना एवढीच अट केली की एकतर तुम्ही मला दिग्दर्शन करायचं नाही. मला माझ्या पद्धतीनं ते करू द्या. असं का बरं? का ते त्यांनी दिग्दर्शन केलं म्हणजे मग ते प्रत्येक स्टेप आणि ते 3 दिवसात काढणं. म्हटलं 1-2 दिवस मला पाठांतराला लागतील. बरोबर आहे. 1 दिवस मी स्टेपिंग देईन अच्छा. आणि चौथ्या दिवशी स्टेजवर उभं राहीन. अच्छा. मोहन काचकुडे होते, मी होतो हां. त्यावेळेला. आणि म्हणून मग बाबा म्हणाले, "तुला जे करायचं ते कर. नाटक फेल म्हणजे जाण्यापेक्षा आपण उभं राहिलेलं बरं." बरं, बरं. त्याच्यामुळे मग तो 4 दिवसामध्ये तो मेजर मी त्यातला केला. पण त्यातही आपले दलाल होते एसटीमध्ये. हां. मी खूप घाबरलो होतो त्या स्टेजवर म्हणजे हे सुरू करताना. मग ते मला आले आणि मला सांगितलं, "अरे अरे, काय टेन्शन काय म्हणे एवढं का बरं घाबरला तू?" म्हटलं, "दादा हे 4 दिवसामध्ये उभं केलेला मेजर सारखा रोल आहे. तो अखंड इथून स्टार्ट टू एंड आहे." ते नाही. बरोबर आहे. मग ते म्हणाले, "तू घाबरायचं काही कारण नाही. बहादूर सिंग म्हणजे बाबा काटेकर. हां. तू मेजर आहे म्हणे छावणीचा. तू जसं वागायचं तसं वाग म्हणे. तुला काय प्रश्न येतो? बरोबर आहे. तू बॉस आहे ना. हां. तो बहादूर तुझ्यानुसार ॲडजस्ट करेल ना म्हणते." त्या म्हणजे एका वाक्यावरती मग मी तो संपूर्ण मेजर केला होता. अच्छा. आणि अशा नाटकाच्या वेळेस काही गमती-जमतीच्या 15-20 वर्ष आधीच्या आहेत ना, त्या अजूनही आठवतात किंवा आता नेमक्या काही घडलेल्या गमती-जमती? नाही असं आहेत काही कॅरेक्टर आमचे असे हे होता. म्हणजे कितीतरी वेळेला असं ते झालेलं आहे, की हे म्हणजे एक 2-3 मिनिटाचं कॅरेक्टर होतं एक शिवाजी महाराजांचं. अच्छा. आणि झोपाळता गुपचूप नावाचं नाटक होतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये एक स्वप्नामध्ये शिवाजी महाराज येतात त्या नायकाच्या. हां. आणि ते असं तलवार उपसून वगैरे माँसाहेब असं म्हणतात. पण हां. आमच्या त्या कॅरेक्टरला माँसाहेब कधीच म्हणता आला नाही. तो मायसाहेब असंच म्हणायचा. म्हणजे तलवार उपसली की मायसाहेब. शेवटी ते कॅरेक्टर तसंच फेल पडलं. अच्छा. काही ठिकाणी अनेकदा असं होतं की कधी काही विसरूनच जातो आपण. अशा काही गमती-जमती घडत असतात. तुम्ही जे नाटक लिहून देता, त्याला दिग्दर्शक कितपत म्हणजे आपण त्याला जीव ओतून काम करता? याचा दिग्दर्शक याचं कारण असं आहे की विजू सोनवणे जे आहेत, हां. हे प्रामुख्याने माझ्या सुरुवातीपासून म्हणजे पिंडस्पर्शेपासून तर सगळी अच्छा. बहुतेक नाटकं त्यांनी केलेली आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे दुसरं होतं काय की मी त्यांच्यासोबत असतो. पिंडस्पर्श हे फार गाजलेलं नाटक आहे. हो. त्या नाटकाचं थोडं काही माहिती दिली तर बरं वाटेल. पिंडस्पर्श हे नाटक खरं म्हणजे एक काय होतं की नाटकाचं एखादं बीज पडावं लागतं तुमच्या डोक्यामध्ये. अच्छा. तसे आमचे एक मित्र होते. त्यांनी त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये अशीच म्हणजे ब्राह्मण माणूस पण बुद्धाची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवली. अच्छा. आणि मग त्यांच्याकडे जे पुजारी आले, हां. त्या पुजाऱ्यांनी मग तिथे पूजा करायला किंवा ते थोडंसं नाही म्हटलं. ही अच्छा. त्या नाटकाचं बीज आहे मुळात. अच्छा. हां, त्या पिंडस्पर्शाचं. आणि मग त्याच्यावरून ते डोक्यामध्ये तो नाटक असं फिरलं ते सगळं. आणि त्याच्यामध्ये मग तेव्हा त्याचा मृत्यू झालेला आहे त्या नायकाचा. आणि त्याची सगळी मित्रमंडळी त्या स्मशानात बसलेली आहे. अच्छा. आणि स्मशानामध्ये मग काय करावं? तर कावळा शिवण्याची वाट पाहत आहेत पिंडाला. बरोबर आहे.
ते सगळी मित्रमंडळी. हम्म. मग टाइमपास म्हणून ते पत्ते खेळतात, दारू पितात, गाणे म्हणतात. अच्छा. त्या स्मशानात सगळं ते उदम म्हणजे कारण सगळे लोक निघून गेलेले असतात निघून त्याच्यातल्या गेलेले असतात, कामापासून. बरोबर आहे. आणि ही एवढीच मंडळी तिथे ते वाट पाहत राहते. अच्छा. मग कुणीतरी डोक्यात येते की अरे बाबा त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आपण बोलून दाखवले तर कदाचित कावळा शिवेल ना. बरोबर आहे. म्हणून मग त्यातला एक एक कॅरेक्टर त्याची एक एक इच्छा बोलून दाखवते. मग ते सगळं फ्लॅशबॅक मध्ये ते नाटक चालत राहते. अच्छा. आणि त्याच्या सगळ्या जुन्या इच्छा त्या नायकाच्या ज्या आहेत त्या हा. प्रकट होत राहतात. अच्छा, असं ते नाटकाचं असं स्वरूप आहे. ते नाटक आहे. असं कोणतं नाटक आहे की जे लिहिताना एक एक शब्दाचा विचार करून लिहावा लागला? नाही आता नाटकाचं कसं असतं की तुम्हाला ती फार विचारपूर्वक लिहिल्यानं ते असं नाहीये. एकदा ते बीज पडलं तुम्ही एक एक फ्लो मध्ये लिहून टाकता. अच्छा. नंतर मग त्याच्यावरती कारागिरी करावी लागते. अच्छा. ती करावीच लागते. कोणतीही कलाकृती होती, कविता असो, कथा असो, ती तुम्हाला नंतर मग त्याची काटछाट करावी लागते, की अच्छा. अतिरिक्त शब्द कोणते आले किंवा मग हा दीर्घ झाला का बाळूलांना. मग ह्या डायलॉग असा घेतला तर काय होईल? याची रचना अशी केली तर काय होईल? हे नंतरच्या याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं प्रयत्न करून तयार करावी लागते ती. आणि आवडते लेखक, तुमच्या आयुष्यातले सगळ्यात आवडते लेखक किंवा कवी, दिग्दर्शक जे असतात ते कोण? काही नावं सांगू शकता का सर? नाही आता ते काय असतं, की मला असं वाटतं, की असं एखाद्याचं नाव घेता येणं शक्य नसतं. याचं अच्छा. कारण आहे, की तुमच्यावरती प्रभाव अनेक लोकांचे होत असतात बरोबर आहे. आणि त्याच्यातून तुम्ही घडत असता. एक स्पेसिफिक अमुकच एक आवडतो अच्छा. असं आपल्याला म्हणणं कदाचित परस्पर विरोधी मतं असलेली लोकही तुम्हाला आवडू शकतात. म्हणजे मला तरी आवडतात, अच्छा. की वेगवेगळ्या मताची, वेगवेगळ्या प्रवाहाचे लोक असतात. फक्त आपलं काम हे असतं, की त्याच्याकडून तुम्हाला नेमकं काय घ्यायचं आहे? काय घ्यायचंय? ते तुम्ही त्याच्याकडून घेतलं पाहिजे तेवढं. अच्छा. जे तुम्हाला नको असेल ते सोडून द्या. सोडून द्या. प्रत्येकामध्ये काही चांगलं आणि काही वाईट असतंच असतं. बरोबर. म्हणजे 100% चांगला, एकदम अतिउत्तम लेखक असंही असत नाही आणि 100% वाईट असंही कोणी असत नाही. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही हे ठरवायचं असते तुम्ही स्वतः, की मला आमच्याकडून काय घ्यायचं आहे. तर मला सगळ्यांचेच प्रवाह म्हणजे माझ्याकडून काय आणि सगळ्या अच्छा. लेखकांकडून. भरपूर मराठी कलाकार आणि दिग्दर्शक आपल्याकडे येऊन गेलेत किंवा भेटून गेले. हो. तर कोणी पिक्चरची स्क्रिप्ट लिहून द्या असं सांगितलेलं आहे का? एक नाही, अनेकांनी म्हटलं तसं. मग लिहिली का? नाही. मी त्यांना सांगितलं, की मला व्यावसायिक लेखन नाही करायचं किंवा मी ते करणार नाही अच्छा. किंवा त्याच्यामुळे मग मला जर भविष्यात मोठ्या कोणत्या कंपनीकडून किंवा दिग्दर्शकाने सांगितलं की सर तुम्ही लिखाण करून द्या, तर नाही करणार मी कदाचित. म्हणजे मराठी सृष्टी जो चित्रपट सृष्टी आहे हो. ती आवडते का नाही आवडत? म्हणजे नाही काय आवडणार ती ती एक वेगळं माध्यम वेगळं आहे ना ते. अच्छा. पण कसं असतं, की माझं एक मत असं आहे, की मी जे निर्माण करतो ते त्याचं स्वातंत्र्य मलाच असलं पाहिजे. अच्छा. त्याच्यावरती जर कोणाचं बंधन असेल तर अनेकदा असं होतं, की मी एखादा लेख लिहून देतो, कोणीतरी लेख मागतो, मग मी त्याला तो लेख देतो बरोबर. आणि ते म्हणतात, की हा उतारा बदला, हे शब्द बदला, हम्म. याच्यावर वाद निर्माण होतील. अच्छा. मी ते सांगतो, की मी सगळं ते विचारपूर्वक लिहिले आहे. तुम्हाला छापायचं नसेल तर छापू नका. बरोबर आहे. असं अनेकदा घडलेलं आहे, की अच्छा. अनेक लेख माझे असे आहेत, की जे मी नाही बदल केले त्याच्यामध्ये. अच्छा, तसेच प्रकाशित झालेले आहेत तर ते. तसे प्रकाशित झाले नाही झाले तरी चालते. त्यांनी छापले आणि नाही छापले. अच्छा. अनेकांनी नाही छापले. तसं या कलाकृतीमध्ये तर तुम्ही चित्रपट किंवा व्यावसायिक याच्यामध्ये काय असते, की तो दिग्दर्शक किंवा तो जो सांगेल ते तुम्हाला लिहावं लागतं. बरोबर आहे. ते लिहायचं म्हणजे मग तुमच्यावरती बंधन आली. बंधन. मग कशासाठी घ्यायची बंधनं? अच्छा, म्हणजे बंधन नको आहे. नाही नाही स्वतः लिखाण हे स्वायत्त आणि स्वातंत्र्य असलं पाहिजे असं माझं मत आहे. अच्छा. मी त्या दिवशीच बोलताना मी एक वाक्य असं वापरलं होतं, की बा तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तुम्ही 4 पायऱ्या चढून माझ्यापर्यंत आले पाहिजे. बरोबर आहे. मी तुमच्यासाठी 4 पायऱ्या नाही, नाही नाही, करत. त्याच्या मागचं स्पष्टीकरण थोडं सांगू शकता सर की 4 पायऱ्या सोडून माझ्यापर्यंत आला पाहिजे? अनेकदा लोक असं म्हणतात, की तुमचं लिहिलेलं आम्हाला नाही कळत, ते अच्छा. समजत नाही, ते सामान्यांच्या डोक्याच्या वरून जाते किंवा असं बरोबर होतं. आहे. मग याच्यासाठी लेखकांनी खाली उतरायचं का? तर माझं अच्छा. म्हणणं आहे नाही. लेखकांनी त्याची पातळी कायम ठेवली पाहिजे. हम्म. ज्याला समजत नाही त्याने 4 पायऱ्या वर चढायचं. अच्छा, त्यांनी अभ्यास करून 4 अभ्यास पायऱ्या करून वर- 4 पायऱ्या ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. बरोबर. किंवा एखादा कवी, एखादा साहित्यिक, एखादा लेखन मला नाही समजत आहे, तर याचा अर्थ ते मला नाही समजत म्हणजे त्याने मूर्खपणाने लिहिलं असं नाही होत ना. बरोबर आहे. त्याने ते लिहिलं त्याच्याच विचाराने लिहिलं ना. मग तुम्ही वर चढून त्याच्यापर्यंत जा, त्या अच्छा. पातळीपर्यंत. आता असं जेव्हा प्रक्रिया घडेल तेव्हा समाज हा अभिरुची समाजाची खूप चांगली होईल. अच्छा. दुर्दैवाने आज आपल्याकडे काय होते, की लोकांना काय आवडते तसं लोक लिहायला लागले. अच्छा. म्हणजे दूरदर्शनवरती घ्या, मालिकांमध्ये घ्या किंवा चित्रपटांमध्ये अच्छा. किंवा अनेक कादंबऱ्यांमध्ये घ्या. त्याचे ते लोक काय करतात, की बा लोकांना काय आवडते ते लिहा. मग असं करत करत त्याचा दर्जा कमी होत चाललेला आहे. चाललंय. अभिरुची अत्यंत खाली येत चाललेली आहे. बरोबर. आणि आता एकदम काहीतरी पानसट विनोद असलेले मालिका जसे कादंबऱ्या Serial वगैरे अशा. ह्या लोक म्हणतात की हे खूप चांगलं आहे, त्याला पुरस्कार मिळतात. अच्छा. दर्जा असलेल्या पुरस्कार नाही मिळत. अच्छा. सर, आपण बुलढाणा शहरामध्ये कोणत्या साली आला शिक्षणासाठी किंवा? मी 1984 मध्ये बुलढाण्याला आलो. 84. 84-85 ला बीडला इथे होतो
आणि अच्छा. नंतर 85ला बी.एड झाल्याबरोबरच मी तर भारत 1985 मधला बुलढाणा शहर आणि आताच यात काय फरक आहे? बापरे बापरे बापरे. किंवा जे इंग्रजकालीन बुलढाणा शहर होतं ते इंग्रजकालीन जुन्या बिल्डिंग असतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय असतील, याच्यात ह्या जुन्या ज्या गोष्टी आहेत, किंवा बुलढाण्यात जे थंड वातावरण होतं, झाडं होते दोन्ही साईडनी, याचं काय काय आठवते? किंवा जुन्या आठवणींना थोडा उजाळा देऊया. बुलढाण्यामध्ये स्थायिक व्हावं हे एवढ्यासाठी होतं की बुलढाण्याचा शांतपणा जो होता सगळा, अच्छा संयम आणि शांतपणा, निवांतपणा, गर्दी नाही, गोंगाट नाही, अच्छा मारामारी नाही, भांडणं नाही, तंटे नाहीत. अच्छा. 2 सिनेमा टॉकीज फक्त होत्या, त्याच फक्त 10:30-11 पर्यंत तेवढं तिथेच गजबज राहायची रात्री बाकी 7-7:30 झाले की संपूर्ण बुलढाणा निवांत आणि शांत व्हायचं. शांत व्हायचं. आणि क्रिमिनल माइंड नावाची ही कन्सेप्टच नव्हती आपल्याकडे. अच्छा एखादा बार होता, आता तर प्रत्येक गल्लीत बार 24-25 का 28 बार आहेत जवळजवळ. अच्छा कारण मधल्या काळामध्ये जी काही अनैतिकता ज्याला म्हणता येईल, की खेड्यावरून कुठलाही माणूस आला की त्या ऑफिसमध्ये त्याला ते कापडे सुरू झालं अच्छा. आणि ग्रामीण परिसरातला पैसा बुलढाण्यात यायला लागला. बरोबर आहे. तो यायला लागला तर त्याच्यावरून मग सगळ्यांचे उपभोग वाढले. कारण पैसा सहज यायला लागला ना, इझी. कारण पहिले ऑफिसमध्ये आम्ही जेव्हा 84-85 मध्ये होते तेव्हा ऑफिसमध्ये भ्रष्टाचार नावाचा प्रकार फार अल्प असायचा. म्हणजे असले तर त्याची संख्या म्हणजे कारण खेड्यापाड्यातून काम करायला आलेला माणूस हा सामान्यच असायचा. सामान्य. त्याच्याकडून काही कोणी फारसं घेत नव्हतं. पण मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये जी काही प्रक्रिया सुरू झाली, नवी पिढी एक याच्यामध्ये आली आणि मग सगळ्या ग्रामीण भागातला जो काही पैसा आहे, म्हणजे अनेकदा आता माझे काही विद्यार्थी आहेत, बारवाले आहेत, त्याच्यात तिथे बसलेले असताना लक्ष द्यायचं की 1-2 ऑफिसमध्ये 2-3 माणसं असायचे, खेड्यावरचा एखादा माणूस असायचा. अच्छा पण ते खाऊन पिऊन मजा करायची आणि बिल मात्र हा देत होता दिवसभर अच्छा. त्याचं. आणि मग असा तो पैसा सगळा इकडून ओघ बाहेरून इथे यायला लागला. नंतर मग कंपन्या आणि हे ते या सगळ्यांनी तुम्हाला लोन देणे, गाड्या देणे आणि हे करत करत मग त्याच्यामधून पुन्हा मला वाटतं एक 5-7 वर्ष पहिला मर्डर बुलढाण्यामध्ये काहीतरी एक 5-6 वर्षापूर्वीच झाला असेल. अच्छा त्याच्या आधी भांडणं मारामारी हा काही प्रकार होता. विद्वेष, द्वेष, राग असं कुठेही बुलढाण्यामध्ये काही नव्हतं. आज म्हणजे आता मला असं वाटतं की नको हे शहर आता पुन्हा तसंच झालेलं आहे. अच्छा. एक निवांतपणा, शांतपणा सगळंच काही गेल्यासारखं तो जो निवांतपणा तो मोडला गेला कुठे पूर्ण पूर्ण. अच्छा. आता नाही वाटत तसं. आणि भरपूर जुन्या लोकांचं असं मत आहे की इंग्रजचा कालीन जो आता बुलढाणा होता ते झाडं दोन्हीकडून लावलेले, किंवा त्रिशरण चौक ते सहकार विद्या मंदिर किंवा हाजी मल्लम दर्गा आहे, हो तिथपर्यंत जी झाडाची रचना होती ते संध्याकाळी 7 नंतर यायला भीती वाटायची लोकांना. अक्षरशः ह्या आता जिथे आपण बसलेलो आहे इथे तर भीतीच वाटायची या परिसरात यायला. अच्छा आम्ही बीएडला असताना इकडे अभ्यासाला वगैरे यायचो तेव्हा हे जंगल होतं पूर्ण असं. अच्छा. म्हणजे इकडे वस्ती हा प्रकार नव्हता. नाही 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 काहीच. अच्छा आणि झाडांची संख्या इतकी जास्त होती आणि इंग्रजांनी त्यावेळेला केलेली काम हातात म्हणजे अजूनही मला आठवतं ना की घाटामध्ये जर तुम्ही गेले ना हा. तर झेनियाची अशी दोन्ही बाजूनी मोठी फुलांची याद आहे. अजूनही भरपूर झाड तर ती इंग्रज काळातली आहे ती. अच्छा कारण झेनियाचं वैशिष्ट्य असं आहे की ती पुन्हा पुन्हा चुरगळून तिथेच पडतात, अच्छा पुन्हा पुढच्या वर्षी उगवतात. म्हणून असं ते सौंदर्यीकरण त्यावेळेला सगळीकडेच होतं. अच्छा हे वारीकुंड गारीकुंड असं आणि अनेकदा आम्ही इकडे फिरायला जायचो. वारीकुंड गारीकुंड मधून निघाले की मोथ्यापर्यंत जायचं. अच्छा. इकडे सातपुडा आपल्या याच्यातून देवीच्या त्या खालच्या मंदिरापासून उतरले की, पासून मर्दळीपासून तर तिकडे ते अजिंठ्यापर्यंत पायी जायचं. असं सगळं पायी फिरलेलं मला आठवते ते सगळं. त्यावेळेला आम्ही पायी फिरवलं सगळं. अच्छा. आणि अशी कोणती घटना घडलेली आहे 85 ते 2000 पर्यंत या या कालावधीमध्ये की जी अजूनही आठवणीत आहे बुलढाणा शहराच्या लगत? नाही तर याचं कारण असं आहे की मी माझ्या या विश्वाच्या पलीकडे फारसा काही जात नाही. अच्छा. त्याच्यामुळे इंग्रजांनी बुलढाणा शहरात काय काय केलं याच्यावर कधी अभ्यास नाही केला? किंवा बुलढाणा शहरामध्ये इंग्रजांच्या म्हणजे सरकारी इमारतीशिवाय दुसरं काही फार मोठं काम आहे किंवा त्यावेळेला मग त्यांनी पाण्याच्या ज्या काही व्यवस्था असेल, संगम तलावाचे असेल तर ते आम्हाला जोपासता नाही आलं. आता इथे खाली धाडनाक्यावरती त्या विहिरी होत्या मोठ्या. त्या विहिरी आता त्याचाही वापर आपण नाही करत. तिकडचा तलाव आहे त्याचाही वापर नाही करत. संगम तलावही आपण हे करून टाकले. बुलढाण्याला आजूबाजू 7 छोटे तलाव होते असं म्हटलं जाते. हो, तर ते विशेषतः सिनेमा टॉकीज जे आहेत त्याच्या त्या परिसरामध्ये त्याचे ते वेगवेगळ्या ठिकाणी होते ते. आणि अजून बुलढाणा शहरातले भरपूर लोकांना आधी इच्छा होती की रिटायरमेंट झाल्यानंतर बुलढाण्यात येऊन आपण राहावं. तर अशी इच्छा आता लोकांना आहे का? काय वाटते म्हणजे? नाही मला नाही वाटत आता की उलट मला असं वाटतं की बुलढाणा सोडून जावं. म्हणजे राहावं यापेक्षा ती आता ही
म्हणजे पुन्हा तेच झालंय सगळं जे शहरांनी होते त्या सगळ्या ह्याच्यातली अशांतता सगळी जी आहे, ती अशांतता वाढत चाललेली आहे बुलढाण्यात. अच्छा. सर आणखीन एक प्रश्न असा की लेखनाबद्दल पुढील नियोजन काय? किंवा थोडक्यात सांगा. अ, माझं एक आता जे लिहून तयार आहे सगळं, त्याचं रिराईट करणे आणि त्याचं एक प्रूफ तयार करून ते प्रकाशनाकडे देणे, देणे. एवढंच काम आता हाती उरलेलं आहे. अच्छा. पण हेही करताना कधी-कधी मग एखादा मध्येच काहीतरी वेगळं सुरू होऊन जाते आणि तिकडे ते काम सुरू होते, ते वेगळं काहीतरी सुरू होते. त्याच्यामुळे आता नवीन लेखन आता सध्या हाताशी सध्या तरी नाहीये काही. अच्छा. झालं तर नाटक वगैरे हे गरजेपोटी लिहिलं जाईल. गरजेपोटी. पण जे संशोधन झालेलं आहे त्याचंच आता रिराईट करणं सुरू आहे. अच्छा. भरपूर युवा पिढी आणि नवीन मुलं-मुली महाविद्यालयीन विद्यार्थी हे नाटकाकडे कल वाढलेला आहे. हो. किंवा यांना लिखाणाची आवड भरपूर झालेली आहे आता या सध्या 2-4 वर्षात. तर यांना काय सल्ला देऊ इच्छिता? मला असं वाटतं की नवीन लेखक जे आहेत, हं. देशामध्ये शांतता असेल तर निर्मितीला वाव नसते जास्त. अच्छा. देश अशांत झाला, समस्या निर्माण झाल्या, अच्छा. की लेखकांचा काळ सुकाळ असतो. अच्छा. कारण लेखकांना खूप विषय भेटतात लिहायला. बरोबर आहे. त्याच्यामुळे सध्याचा काळ हा या नव्या लेखकांसाठी फार चांगला काळ आहे. अच्छा. म्हणजे या अशांतता जी सध्या पसरली त्याच्यामुळे. त्याच्यामध्ये नव्या लेखकांना लिहिण्यासाठी खूप विषय आहेत, खूप अच्छा. जागा आहेत. त्याच्यामुळे त्यांनी याचा शोध घ्यावा, की आपल्याला नेमका कुठला हा विषय आहे बाबा. अच्छा. इथे एक घटना घडते आहे, एका चौकात घडते आहे, एका गावात घडते आहे, एखाद्या ग्रामपंचायतमध्ये घडते आहे. कुठे आता सध्या कुठेही विषय सापडू शकतो. सापडू शकतो. बरोबर आहे. इतकी अशांतता, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून शांततेचा काळ असेल तर निर्मितीला वाव कमी असतो कमी असते. आणि अशांतताचा काळ असेल तर लेखकाला सुगीचा काळ असतो. अच्छा. आणि मला असं वाटतं की सध्याचा काळ हा लेखकासाठी सुगीचा काळ आहे. काय? नवीन लेखकांनी त्याचा विचार विचार जरूर करावा. करावा. आणि जे आता युवा पिढीचा विषय मांडला आपण, तर युवा पिढीला नाटकाकडे नाटक जे आहे, आता भरपूर जणांना अडचण येतं की ते लेखक लिहिताना 10 लाईनचा पॅराग्राफ लिहून देतात. हं. त्याचं वाचन करून पाठांतर करणे आणि ते लक्षात ठेवणे यासाठी काही. नाही, याच्यासाठी तर त्याची कपॅसिटीच असली पाहिजे त्यांनी तेवढे श्रम घेतले पाहिजे. अच्छा. आता तरी हे आहे की म्हणजे तुम्ही आता गडकरी, किर्लोस्करांची नाटकं वाचली तर 5-5 पानाचा एक डायलॉग असायचा. तरी ते लोक करत होते. नटसम्राट सारख्याचं जर आपण नाटक घेतलं, अच्छा. तर त्याचे डायलॉग्स काय होते, आता ते तेवढे येतच नाही ना. आता तुम्हाला जास्तीत जास्त 10 ओळीच्या वरती डायलॉग असतो. पण तेवढंही जर तुम्हाला पचत नसेल, त्याचा अर्थ तुमची शक्ती तुम्ही वाढवली पाहिजे. बरोबर आहे. आणि नाटक करत असताना चित्रपट सृष्टीमध्ये वाव भेटेल का? याची खात्री आपल्याला याच्यासाठी देता येते, की शेवटी नाटक आणि चित्रपट अच्छा. हे 2 वेगवेगळी माध्यम आहेत. आणि चित्रपटापेक्षा नाटक हे जास्त कठीण आहे. अच्छा. कारण तिथे तुम्हाला 10 रिटेक देऊन एक अंतिम शॉट देता येतो. बरोबर आहे. इथे तुम्हाला ते दुसरा चान्सच नसतो. चान्स नसतो. बरोबर. जे आहे ते एकाच वेळेला काय असेल एकाच ते वेळेस जे आहे. म्हणजे खरा कस लागतो तो नाटकामध्ये लागतो. अच्छा. चित्रपटामध्ये लागत नाही. चित्रपट हा व्यावसायिक अंगाने जातो. हा कलेच्या अंगाने जातो. अच्छा. चंद्रपूरमध्ये झाडेपट्टी हा प्रकार आहे हं. नाटकाचा. तर याच्याबद्दल काय माहिती? नाही, ते लोकपरंपरेतून आलेले जे काही फॉर्म असतात सगळे, अच्छा. म्हणजे त्यातले ते दंडार असेल किंवा असेल, तर आपल्याकडे कसं असतं की बा दशावतारी वगैरे आपण जे म्हणतो हां, किंवा असे कोकणामध्ये. जे तर लोक परंपरा जी येतात, त्या लोक परंपरेतून नाट्याचे जे आविष्कार असतात, अच्छा. ते त्या भागाचे वेगवेगळे आहे. अच्छा. म्हणजे कोकणामध्ये असं दंडार म्हणतो, आपलं हे दशावतार म्हणतो, दशावतार. इकडे दंडार म्हणतो, इकडे आणखी वेगवेगळी नावं आहेत त्या सगळ्या हां. प्रदेशाला. तसेच झाडीबोलीची जी काही वैशिष्ट्ये आहेत सगळी, अच्छा. तर ती त्या भाषेची, त्यातल्या त्या हॉर्नची, त्याच्यातून जी नाटकं उभी राहतात ती झाडीबोलीची अच्छा. नाटकं. तर दशावतार हा जो प्रकार आहे कोकणातला नाटकाचा, हं. याच्यामध्ये स्क्रिप्ट नसते. याच्यात ते स्वतः बसता, बोलता, ठरवता या मुद्द्याला आपल्याला विषय मांडायचा. बरोबर आहे. तर मग त्याच्यातून नाटक निर्माण होऊ शकते का? प्रश्न नाही, आपल्याकडे तीच परंपरा आहे. म्हणजे पेशवाई पाळून तर आपण जर तपासल्या, तमाशा काय असतो? अच्छा. तमाशामध्ये कुठं स्क्रिप्ट असते काही? बरोबर आहे. गळण-गवळण आणि हे जे असतंय, हां. तर याच्यामध्ये स्क्रिप्ट नाही. स्क्रिप्ट हे नंतर यायला लागल्या. जेव्हा लोक सुशिक्षित झाले, शिकायला लागले, त्याच्यानंतर नाटकाची स्क्रिप्ट निर्माण व्हायला निर्माण लागली. झाली. आधी हा स्पॉन्टेनियसच असायचं सगळं. अच्छा. म्हणजे ते दशावतारी असू दे, तमाशा असू दे, की आणखी दुसऱ्या नाटकाचे लोकबोलीतले प्रकार असू दे. अच्छा. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट नाही लिहिलेला. आपल्या महाराष्ट्रातले नाटक कलावंत आणि कोकण पट्टा जो आहे, तिकडच्या आणि इकडे नाटकात काय फरक जाणवतो? म्हणजे कधी बघितलं असेल तर?
नाही फरक म्हणजे विषयाचं वेगळे पण असते. अच्छा. त्याच्यानंतर भाषा आणि याचं वेगळं असतं. त्याच्यामुळे त्यांच्या त्या बॉडी लँग्वेजमध्ये फरक पडतो सगळा. अच्छा. कारण रचना वेगळ्या आहे, ठेवण वेगळी आहे, भाषेचे अच्छा. लकबी वेगळे आहेत. त्यामुळे खानदेशमधलं असेल ते असेल किंवा कोकणातलं असेल आणि विदर्भातलं असेल. अच्छा. तर या भाषेच्या लहेजे वेगवेगळे आहेत ना पुन्हा. बरोबर आहे. म्हणजे खानदेशी माणूस जर "हे घे ना भाऊ रे" असं म्हणताना तो लय असेल त्याच्या भाषेला. अच्छा. आपल्या इकडच्या भाषेला ती नाही येणार. कोकणाच्या भाषेला ते म्हणजे एक वेगळ्या स्वरामध्ये ते बोलतील. बरोबर आहे. तर हे तर फरक असतातच असतात. पण विषयांचे पण फरक पडतात. म्हणजे जसं-जसं तुम्ही अ, विदर्भामधल्या नाटकांचा विचार केला, तर हे तुम्हाला सामाजिक जास्त वाटतील. अच्छा. कोकणामध्ये तुम्ही गेले तर धार्मिक धार्मिक ह्याचं शास्त्र. जास्त वाटतील. झाडी-बोलं गेले तर दिव्य, अलौकिक, नैसर्गिक अशा स्वरूपामध्ये विषय जास्त येतील. अच्छा. म्हणजे शोषणाचे विषय येतील. असे असे त्या हं. प्रदेशाच्या शैक्षणिक विकासावरती विषयाची अच्छा. मांडणी केली जाते. आदिवासी हा जो पट्टा आहे, आदिवासी हं. किंवा जे एकदम दुर्मिळ भागात राहतात, त्यांची भाषा कितपत विकसित झालेली आहे किंवा ते शहरी भागाच्या अनुषंगाने काम करू शकता का? नाही, आता ते कसं असतं, की भाषा कोणतीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी मी मानत नाही. बरोबर. कारण भाषेचं माध्यम हे आहे, की तुमचा एकाचा विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे एवढंच भाषेचं काम आहे. बरोबर आहे. आणि ते इतिहास जतन करण्याचं काम आहे. मग लोकपरंपरा ज्या आहेत, आदिवासीच्या किंवा ह्याच्यामध्ये पाहिले तर त्यांचा इतिहास जतनाच्या परंपरा कोणत्या आहेत, तर ते लोकगीतांमध्ये परंपरा जतन करतात. अच्छा. आपल्याजवळ लेखन आहे म्हणून आपण लिहून ठेवतो त्या गोष्टी. बरोबर आहे. ते मौखिक पद्धतीनं जतन करून ठेवतात. तर याचा अर्थ ती काही भाषा कमी आहे आणि आपली श्रेष्ठ आहे, अच्छा. असं काही समजण्याचं कारण नसते. भाषा ही ज्याची त्याची जी असते ती आपापल्या परीनं तेवढीच समृद्ध असते. उलट मला अनेकदा असं जाणवतं, की त्यांची जी भाषा आहे ती अधिक जास्त प्रगल्भ असते. कारण ती काव्यात्मक खूप असते, निसर्गाच्या जवळ असते. अच्छा. निसर्गाच्या जवळ हां, असते. आपण कृतक भाषा म्हणजे कृत्रिम शब्द निर्माण करतो. बरोबर. ते सहजता खूप असते. अच्छा. जे त्यांचे लोकगीतं असतात हां, वगैरे अगदी, ह्याच्यातून अगदी. जी भाषा मांडली जाते. हां, तर ती फार सहज असते. म्हणजे आता अच्छा. बंजारा समाजातील तुम्ही काही गीतं जर पाहिली तर इतके पॉवरफुल आहेत त्याच्यामध्ये, ते सौंदर्य खूप आहे त्याच्यामध्ये. काही 2-4 कडवे आठवतात? नाही, मला त्याच्यातलं नाही म्हणजे त्या भाषेतलं नाही, पण अच्छा. त्याचे अनुवाद वाचलेले जे आहेत. अच्छा. वीरा राठोड म्हणून आमचे एक मित्र आहेत. त्यांनी बंजारा भाषा आणि अशा काही काव्य असं केलेल्या आहे तुलना. आपण आतापर्यंत लिहिलेली कोणती कविता तुम्हाला 4 लाईन आठवते का? तुम्ही लिहिलेली कोणती पण नाही, आता जुनी त्याचं नवीन? काय मला ते असं नाही, माझ्या पुस्तकांमध्ये म्हणजे 3 संग्रह प्रकाशित आहेत. अच्छा. पण माझी एक पद्धत अशी आहे, की एकदा एखादी कलाकृती निर्माण झाली, की ती विसरून जायची. अच्छा. कारण ती विसरल्याशिवाय दुसरी चांगली निर्मिती होत नाही असं माझं मत आहे. क्या बात है! त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जे काही निर्माण करता, आता याचं तुम्ही म्हणाल किंवा नाही पुस्तक समोर ठेवूया. हां. पण याच्यामध्ये हे असं आहे, ते ते नाही सांगता येणार. कारण ते विसरल्याशिवाय मी पुढचं नाही लिहू शकत. बरोबर आहे. त्यामुळे कविता माझ्या कधी लक्षात नाही राहत. अच्छा. हां. भूषणकर वृंदा. अ, सर हडप्पा संस्कृतीतलं शहरी नियोजन आणि आताची स्मार्ट सिटी जी आहे, याच्यात काय बदल वाटतो किंवा कितपत त्याचं साम्य दिसते तुम्हाला? नाही आता काय होतं, की अ, ही आधुनिकता जी आहे, या आधुनिकतेमध्ये सध्या तुम्ही यंत्रांचे आणि याचे वापर प्रचंड प्रमाणात केले जातात. म्हणजे एखाद्या शहराची उभारणी करताना अच्छा. फार मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा जास्त केला जातो. केला जातो. अ, जसं सिमेंटपासून तर इतर सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला आता हे आधुनिक ह्याच्यामध्ये दिसतात. बरोबर. तिथे तुम्हाला सिमेंट नाही, पक्क्या विटा वगैरे सापडतात. फक्त ते प्रश्न असा आहे, की माझ्या संशोधनामध्ये मला असं लक्षात आलेलं आहे, की मुळात मोहेंजोदडो, हरप्पा ही जी शहरं आहेत, हं. ही शहरं भारतीय संस्कृतीची आहेत की नाही असा माझा मूळ प्रश्न पडतो. अच्छा. याचं कारण असं आहे, की व्यापार जो असतो, तो शहरांना जन्म देत असतो. बरोबर आहे. म्हणजे जिथे व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो, तिथे शहरं जन्माला येत असतात. अच्छा. आणि त्यावेळेला म्हणजे कसं होतं, की ती मला असं वाटतं, की आपल्याकडे अ, वैदिकांच्या आगमनापूर्वीही असुर नावाचे लोक पहिल्यांदा आपल्याकडे आले. अच्छा. आणि सिंधू मुखातून ते सिंधू म्हणजे वरती गेले तिकडे. तेव्हा भारतीय समाज जो होता, इथले स्थानिक लोक म्हणजे फिरस्ती शेती करायचे. ज्याला शेती वेदांमध्येही उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये त्याला हरिष्ट असं म्हणायचे. आणि ते लोक यावर्षी इथे शेती केली, गाढवावरती सामान टाकलं, दुसरीकडे अशी फिरस्ती शेती ते करायचे. पण जेव्हा असुर, असिरियामधले लोक आपल्याकडे, पर्शियाच्या दक्षिण भागातून असिरियन नावाचे, असुर नावाचे लोक आपल्याकडे आले, तर ते त्या हरप्पा मोहिंजोदडोमध्ये जे ते प्रेत सापडली त्यांच्या दाढांवरून ते सिद्ध झालेलं आहे, की ते बाहेरचे लोक होते. अच्छा. ते भारतीय नव्हते मुळात. आणि म्हणून मग त्या लोकांनी इथला शेतीमध्ये हे पाहिलं, की खूप व्यापाराची शक्यता खूप आहे तिथे.
म्हणून त्यांनी पहिल्यांदा नांगर आणला, धरणं बांधली. आता जशी धरणं बांधली तशी स्थिती स्थिर झाली. कारण धरण तरी उचलून दुसरी नेता येत नाही ना. बरोबर. मग व्यक्तिगत मालकी आली. अच्छा. हा, म्हणून मग आपल्याकडे पहिला नांगर असुरांनी आणला, शेती त्यांनी वाढली आणि म्हणून मग त्या लोकांनी त्यांचा व्यापार सुरू झाला. आणि त्या व्यापारातून ती महानगरं म्हणजे महेंद्रजोदडो आणि हरप्पा उभी राहिली ही असिरियन संस्कृती होती. म्हणून मी जेव्हा शोध घेतो तेव्हा लक्षात येतं की तिथे तुम्हाला मोठमोठे रस्ते सापडतात, इमारती सापडतात, मोठमोठे तलाव सापडतात, पण शेतीची अवजारं नाही सापडत. अच्छा. मग शेतीची अवजारं का नाही सापडत? कारण गोदामं सापडतात. अच्छा. हा, मोठमोठी गोदामं आहेत. मग दुर्दैवाने आता कसं झालेलं आहे ते म्हणजे मला असं वाटतं की असं झालेलं असावं. दुर्दैवाने समजा आज आपण इमेजिन करू असं की मुंबई पाण्याखाली गेली बाबा, अच्छा. ती बुडली आणि हजारो वर्षांनी सापडली. हा. तर त्यावेळेचा इतिहासकार काय विचार करेल, अरे काय मोठी संस्कृती आहे बाबा ही, इथे विमानं होते, हे जेवढ्या इमारती होत्या, एवढी बिल्डिंग होत्या, एवढं सगळं होतं, किती प्रगत संस्कृती होती. पण याच वेळेला शेतकरी आत्महत्या करत होते, हे कोण सांगेल? अच्छा. असं तो इतिहासकार शोधून काय हे की त्याला सापडणारच नाही ना. बरोबर. की या एकाच समकाळामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये शेतकरी आत्महत्या करतो, असं महेंद्रजोदडो हरप्पाचं झालेलं आहे असं मला वाटतं. अच्छा. की त्यावेळेला ही एक सामान्य संस्कृती वेगळी होती, जी मातीची संस्कृती म्हणून त्याचे पुरावे आपल्याला उपलब्ध होत नाही, पण हे सापडतं. भरपूर याच्यामध्ये लिहिलेलं की भारताचं पहिलं शहर म्हणजे वाराणसी, काशी. नाही, आता ही सगळी पुराणांच्या आधारावरती मांडणी केली जाते. अच्छा. ही पुरातत्वाच्या आधारावर नाही केली जात. म्हणजे ती जर पुरातत्वाच्या आधारावर केली तर तसं हे स्टेटमेंट नाही टिकत. आपले बहुतेक स्टेटमेंट हे पुराणांच्या किंवा पौराणिक स्वरूपाच्याच आधारावरती. आपण पुरातत्व म्हणजे त्याचा कार्बन टेस्ट केली तर मग सांगता येईल की बाबा तिथल्या ज्या काही भिंती असतील, त्या काही जागा असतील, हा. त्या विज्ञानाचा बेस दिला तर मग त्या विधानाला अर्थ येईल. अच्छा. तसं सांगू शकतो. तसं नाही सांगू शकत आपण. हडप्पा संस्कृती असेल, सिंधुकालीन लिपी असेल आणि इतिहासाच्या गोष्टी, बुलढाणा शहर याच्याबद्दल आपण सरांकडून भरपूर गोष्टी जाणून घेतल्या. आणि असाच अजून सरांनी खंड प्रकाशित करावे आणि नवीन गोष्टी युवकांपर्यंत असतील किंवा महाराष्ट्रातील जगातील लोकांपर्यंत पोहोचाव्या, यासाठी सरांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि सर, धन्यवाद धन्यवाद. आम्हाला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.